लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झालाय। देशात 7 टप्प्यात निवडणूक होणार आहे। लोकसभेसह 5 राज्यातल्या विधानसभेच्या निवडणुकाही घेण्यात येणार आहेत। महाराष्ट्रात 4 टप्प्यात मतदान होणार आहे। 11 एप्रिलला 7 जागांसाठी, 18 एप्रिलला 10 जागांसाठी, 23 एप्रिलला 14 जागांसाठी आणि 29 एप्रिलला 17 जागांसाठी मतदान होणार आहे। 2014च्या तुलनेत यंदा 8 कोटी मतदार वाढलेत। 18-19 वर्ष वयाचे 1.5 कोटी मतदार असल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली। सुमारे 90 कोटी मतदार भारताचं नेतृत्व ठरवणार आहेत। लोकसभा निवडणुकीसाठी 18 ते 25 मार्च दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहेत। त्यानंतर 26 मार्चला उमेदवारांच्या अर्जाची छाननी होईल, तर 27 मार्च पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे। लोकसभा निवडणुकीतले पहिले 4 टप्पे एप्रिलच्या 11, 18, 23 आणि 29 तारखेला होणार आहे। पुढील 3 टप्पे मे मध्ये 6, 12 आणि 19 तारखेला होणार आहे, तर मतमोजणी 23 मेला होणार आहे। यावेळी निवडणूक आयोगही टॅक्स सेव्ही झालाय। आचारसंहिता भंगाच्या तक्रारीसाठी निवडणूक आयोगाकडून विशेष ॲप तयार करण्यात आलाय। सी विजिल असं या ॲपचं नाव असून मतदारांनी या ॲपवर तक्रार केल्यानंतर 100 मिनिटात कारवाई करण्यात येणार असल्याचा दावा निवडणूक आयोगाने केला। यंदा लोकसभा निवडणुकीत सर्व ठिकाणी व्हीव्हीपॅट मशीनचा वापर करण्यात येणार आहे। त्यामुळे मतदारांना मतदान कुणाला केलं ते लगेच कळणार आहे। व्हीव्हीपॅट मशीन्स या जीपीएसनं कनेक्टेड असल्यानं त्या बंद पडल्याबाबत किंवा बूथ कॅप्चरिंग बाबत माहिती तातडीने निवडणूक आयोगाला मिळणार आहे। या निवडणुकीच्या वेळी ईव्हीएमवर सर्वात खाली नोटाचा पर्याय असणार आहे। तसंच उमेदवारांचे फोटोही ईव्हीएम मशीन्सवर असणार आहे। निवडणुकीदरम्यान सोशल मीडियाच्या साइट्सवर निर्बंध पाळावे लागणार आहे। याबाबत फेसबुक, ट्विटर व गुगलच्या सीईओजना सूचना देण्यात आल्या, तर सोशल मीडियावरील फेक न्यूजवरही निवडणूक आयोग करडी नजर ठेवणार आहे। 10 एप्रिलला पहिल्या टप्प्यात 20 राज्यात मतदान होणार आहे। यात महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, तेलंगणा आणि ओडिशासह 20 राज्यात पहिल्या टप्प्यात मतदान होईल। लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात 18 एप्रिलला महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, बिहार, छत्तीसगड 13 राज्यांमध्ये मतदान प्रक्रिया पार पडणार आहे। लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात 23 एप्रिलला महाराष्ट्र, आसाम, बिहार, गुजरात, गोवा, केरळ, कर्नाटकसह 14 राज्यांमध्ये मतदान प्रक्रिया पार पडणार आहे। लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात 29 एप्रिलला महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, राजस्थान आणि ओडिशासह 9 राज्यांमध्ये मतदान पार पडणार आहे। लोकसभा निवडणुकीच्या 5व्या टप्प्यात 6 मेला बिहार, जम्मू काश्मीर, झारखंड, हरियाणासह 7 राज्यांमध्ये मतदान होणार आहे। यावेळी तब्बल 102 जागांसाठी मतदान पार पडणार आहे। लोकसभा निवडणुकीच्या 6व्या टप्प्यात 12 मेला बिहार, आसाम, हरियाणा, झारखंड, मध्य प्रदेश आणि पश्चिम बंगालमध्ये मतदान पार पडणार आहे। लोकसभा निवडणुकीच्या 7व्या टप्प्यात 19 मे रोजी बिहार, पश्चिम बंगाल, राजस्थान, पंजाब आणि उत्तर प्रदेशसह 8 राज्यांमध्ये मतदान प्रक्रिया पार पडणार आहे। महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात 7 जागांवर मतदान होणार आहे। यामध्ये वर्धा, रामटेक, नागपूर, भंडारा, गोंदिया, यवतमाळ, वाशिम, चंद्रपूर आणि गडचिरोली, चिमूरमध्ये 11 एप्रिलला मतदान होणार आहे। महाराष्ट्रात दुसऱ्या टप्प्यात बुलढाणा, अकोला, अमरावती, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, उस्मानाबाद, लातूर आणि सोलापूर अशा 10 जागांवर 18 एप्रिलला लोकसभेसाठी मतदान होणार आहे। रायगड, पुणे, बारामती, जळगाव, रावेर, जालना, औरंगाबादसह 14 जागांवर 23 एप्रिलला तिसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडणार आहे। तर चौथ्या टप्प्यात राज्यातील सर्वाधिक 17 जागांवर मतदान होणार आहे। मुंबई, ठाण्यातील सर्व 6 जागांसह नाशिक, पालघर, भिवंडी आणि कल्याणसह 17 जागांवर मतदान होणार आहे। सर्व राजकीय पक्ष आणि उमेदवारांना लोकसभा निवडणुकांसाठी पंतप्रधान मोदींनी शुभेच्छा दिल्यात। आपले पक्ष वेगळे असले तरी ध्येय एकच आहे, ते म्हणजे भारताचा आणि प्रत्येक भारतीयाचा विकास, असं ट्विट करत पंतप्रधान मोदींनी सर्व पक्षांना शुभेच्छा दिल्या। लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकशाहीच्या या महाकुंभाचं आम्ही मनापासून स्वागत करतो अशा शब्दात निवडणुकांचं स्वागत केलंय। भाजप आणि आमचे मित्रपक्ष पूर्णपणे तयार असून महाराष्ट्राची जनता आम्हाला विजयी करेल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला। लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना सज्ज व्हा असं ट्विट करत निवडणुकीचं रणशिंग फुंकलंय। लोकशाहीचा हा सर्वात मोठा पर्व पारदर्शीपणे पार पडेल अशी अपेक्षाही धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली।
लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर देशातील निवडणूक हा लोकतंत्राचा सर्वात मोठा उत्सव असल्याचं मत नितीन गडकरींनी व्यक्त केलंय. मतदान कोणालाही करा, पण मतदानाचा अधिकार पूर्ण करा असं आवाहन यावेळी नितीन गडकरींनी केलंय. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग लोकसभा लढवणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. मनमोहन सिंग अमृतसरमधून निवडणूक लढण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. गुजरातचे पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचं जाहीर केलंय. हार्दिक पटेल यांनी ट्विट करत ही माहिती दिली. 12 मार्चला काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी नेत्यांच्या उपस्थितीत हार्दिक पटेल काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. लोकसभा निवडणुकीच्या मैदानात अभिनेता सलमान खान काँग्रेसकडून मैदानात उतरण्याची शक्यता वर्तवली जाते. सलमाननं इंदोरमधून निवडणूक लढण्यासाठी काँग्रेस प्रयत्नशील असल्याचं सूत्रांनी सांगितलं. शिवसेनेनं दक्षिण मध्य मुंबईतून पुन्हा राहुल शेवाळेंनाच उमेदवारी दिल्यानं आरपीआयएफचे रामदास आठवलेंचं जनतेतून निवडून येण्याचं स्वप्न पुन्हा एकदा भंगलंय. आरपीआयसाठी एकतर सीट सोडायला काय हरकत होती असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं. आचारसंहिता लागू होताच पहिला बळगा राजकीय पक्षांच्या होर्डिंग्स आणि बॅनरवर पडलाय. मुंबई महानगरपालिकेनं सार्वजनिक ठिकाणी लावलेली सगळ्याच पक्षांची बॅनर्स आणि पोस्टर्स काढायला सुरुवात केली आहे. आचारसंहितेचा दुसरा बडगा मंत्र्यांच्या सरकारी वाहनांवर पडलाय. पुण्यात पालकमंत्री गिरीश बापट यांनी आपलं सरकारी वाहन जमा केलं आणि ते स्वतःच्या वाहनानं घरी पोहोचले. सुजय विखे पाटील उद्या भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे, पण या भाजप प्रवेशाबाबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण फारसे समाधानी नाहीत. त्यांनी सुजयला पुन्हा एकदा विचार करण्याचा सल्ला दिलाय. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव डॉक्टर सुजय विखे यांनी भाजपात जाण्याचा निर्णय घेतला. मात्र त्यांच्या भाजप प्रवेशाआधीच सोशल मीडियावर विखेंच्या प्रचाराला उधाण आलंय. अहमदनगरमध्ये त्यांच्या समर्थकांनी सोशल मीडियावर पोस्टरबाजीला सुरुवात केली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे लोकसभा निवडणूक लढवणार की नाही हे अद्यापही गुलदस्त्यात आहे. मात्र राज ठाकरे लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचा प्रचार करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. त्यामुळे आता राष्ट्रवादीच्या मंचावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार का हे पाहावं लागणार आहे. शरद सोनवणेंना मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेत पाठवलं अशी धक्कादायक माहिती स्वतः सोनवणे यांनी टीव्ही9 मराठीला दिली. चांगला आमदार आहे, सेनेत घ्या असा शब्द भाजपच्या अनेक आमदारांनी माझ्यासाठी टाकल्याचं शरद सोनवणे म्हणाले. निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद जाहीर होण्यापूर्वी ठाण्यात राजकीय फलकबाजी करण्यात आली होती. यावेळी राफेल प्रकरणावरून काकू, मामा, मामी, दादा, ताई राफेलची फाईल हरवली आहे, कपाटात किंवा गादीखाली शोधा आणि मिळाल्यास चौकीदाराशी संपर्क साधा असं आवाहन या पोस्टरमधून करण्यात आलं. नागपूरच्या 11 वर्षाच्या साची अरमरकर या चिमुकलीनं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं व्यंगचित्र साकारलं. या चिमुकलीनं साकारलेलं व्यंगचित्र पाहून गडकरींना साचीला तिच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. ठाण्यातील स्वामी फाउंडेशनचे अध्यक्ष आणि मनसेचे विभागाध्यक्ष महेश कदम यांनी समाजासमोर वेगळा आदर्श निर्माण केलाय. कदम यांनी आपल्या मुलीचा पहिला वाढदिवस थाटामाटात न करता वाढदिवसासाठी होणारा खर्च शहीद नितीन शिवाजी राठोड यांच्या कुटुंबियांना अर्पण केला. ठाणे शहराच्या पूर्वेकडील वाहतूक कोंडीवर उपाय ठरणाऱ्या ठाणे रेल्वे स्थानक परिसरातील सॅटेस प्रकल्पाचं भूमिपूजन करण्यात आलं. अतिशय महत्वाकांक्षी असलेल्या या प्रकल्पामुळे कोपरी भागातील वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होणार आहे. मुंबईमधील पवईतील आयआयटी कॉलेजमध्ये मन की बात कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांना आमंत्रित करण्यात आलं होतं. यावेळी पियुष गोयल यांनी नवीन भारत निर्माण या विषयावर विद्यार्थ्यांशी संवाद साधला. बुलढाणा नगरपालिकेचा गलथान कारभार उघड झालाय. चक्क जमिनीच्या किमती वाढवण्यासाठी पालिकेनं निर्जनस्थळी 18 लाखांचा रस्ता तयार केला. विशेष म्हणजे हा रस्ता भाजप गट नेत्यांच्या प्रभागामध्येच करण्यात आलाय. मात्र प्रशासनासह विरोधी पक्षांच्या नगरसेवकांनी याला कसलाच विरोध केला नाही. त्यामुळे अपना मिशन बस कमिशन असल्याची जोरदार चर्चा आता तिथे रंगली आहे. औरंगाबाद जिल्ह्यातल्या सोयगाव तालुक्यातील फरदापूरमध्ये प्रेमी युगलानं आत्महत्येचा प्रयत्न केला. या तरुणीचा मृत्यू झाला असून तरुण अत्यवस्थ अवस्थेत आहे. पोलिसांनी या घटनेची नोंद घेत पुढील तपास सुरू केला. अकोला जिल्ह्यातल्या तेल्हारा येथील 50 वर्षीय येथील इसमाची जाळून हत्या करून मृतदेह घरासमोर आणून टाकल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. या प्रकरणी पोलिसांनी मयत व्यक्तीच्या मुलाची आणि पत्नीची कसून चौकशी केली. अनैतिक संबंधातून ही हत्या झाल्याचा अंदाज आता व्यक्त केला जातोय. मुंबईतील गोवंडीमधील शिवाजीनगर जवळील बैगनवाडी झोपडपट्टीला भीषण आग लागल्याची घटना घडली. दरम्यान अग्निशमन दलानं 4 गाड्यांच्या मदतीनं आग विझवली. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. इथिओपियाची राजधानी आदिस अबाबातून
नैरोबीला निघालेले इथिओपियन एअरलाइन्सचं विमानाचा भीषण अपघात झाला। या अपघातात विमानातील 157 प्रवाशांचा मृत्यू झाला, तर मृत्यू झालेल्यामध्ये 4 भारतीय नागरिकांचाही समावेश असल्याची माहिती मिळते। मेक्सिकोतील एका नाईट क्लबमध्ये अंधाधुंद गोळीबार करण्यात आला। या घटनेत एका अज्ञात हल्लेखोरानं केलेल्या गोळीबारात 15 जणांचा मृत्यू झाला, तर 4 जण गंभीर जखमी झाले। जपानच्या काने तानाका ही 116 वर्षाची महिला जगात सर्वात वयोवृद्ध महिला ठरली आहे। तानाका याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही करण्यात आली। 1903 साली जपानमध्ये त्यांचा जन्म झाला होता। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राइब करा, बेल बटन दाबा। ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com।